शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 20% राजकारण्यांनी 80% समाजकारण्याची शिकवण दिली आहे। या शिकवणीला अनुसरून बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा, यासाठी शिवसेना पक्ष वंचित, निराधार व सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी कायमच लढत राहणार असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे समाजसेवेचा अखंड ज्ञानयज्ञ आहे, असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सोलापूर शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर युवा सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वंचितांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। यावेळी शहर प्रमुख वानकर बोलत होते। निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो, बाळासाहेबांनी कडवट शिवसैनिकांना 80% समाजकारण आणि 20% राजकारण याची जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवा सेनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूंना आणि निराधारांना आज थंडीचे दिवस चालू आहेत आणि हा उपेक्षित घटकाला त्यांना योग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज बाळासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा या हेतूने आम्ही या ठिकाणी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। यापुढे देखील काळात शिवसेना या वंचित घटकासाठी, निराधारासाठी आणि जनसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या अडीअडचणीला नेहमी धावून येईल। यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंके, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, विभाग प्रमुख अरुण जाधव, अमर गुंड, अर्जुन गायकवाड, सागर जाधव, राहुल अवताडे, विष्णू जगताप, राजू बुरबुरे, संतोष कोरे, संदीप काशीद, अरविंद गवळी, साई जाधव, अनिल शिंदे यांच्यासह युवा सेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।